सीजेपीच्या शिष्टमंडळासोबतच्या बैठकीत 2 मागण्यांबाबत सरकारची सकारात्मकता। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी सरकारने उद्यापर्यंतचा वेळ मागितला। उद्या दुपारी 3:30 वाजता बैठक होणार। प्रधानांचा राजीनामा न झाल्यास मोदींच्या खुर्चीला धोका। 20 जुलैपेक्षा जास्त मोठं आंदोलन करणार। एका मुलावर लाठीचार्ज केला तर घरातील 4 मतं कमी होतील। सीजेपीचा सरकारला इशारा। धर्मेंद्र प्रधान गुन्हेगार, शिक्षण मंत्री राजीनामा द्या। राहुल गांधींचा हल्ला बोल। पॅलेट गननं जखमी झालेल्या विद्यार्थ्याला माध्यमांसमोर आणत जखमा दाखवल्या। पॅलेट गनमुळे साहिलचा एक डोळा गेल्याचीही माहिती। नीट पेपर फुटीनंतर एनटीए मधील 47 अधिकाऱ्यांची हकालपट्टी। परीक्षा व्यवस्थेत मोठे बदल होणार। गैरप्रकार रोखण्यासाठी गळती मुक्त प्रणाली आणि आउटसोर्सिंग पद्धतीने सुधारणा आणि तज्ञ समितीच्या शिफारशीनुसार कारवाई होणार। पेपरफुटी संदर्भातील सुधारणा विधेयकाला कॅबिनेटमध्ये मंजुरी। दोषींना 10 वर्षांच्या शिक्षेसह 10 कोटींच्या दंडाची तरतूद। फास्ट ट्रॅक कोर्टात 3 महिन्यात सुनावणी पार पडणार। सूत्रांची माहिती। कॅबिनेट बैठकीत शहांनी पेपर लीक दुरुस्ती विधेयकाविषयी सविस्तर माहिती दिली। काँग्रेसने असा कायदा कधीच आणला नाही। मोदी सरकारने 2024 मध्ये हा कायदा आणला। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचं भाष्य। सूत्रांची माहिती। पंतप्रधान मोदींकडून मंत्र्यांना इंस्टाग्रामवर अधिक सक्रिय होण्याच्या सूचना। इंस्टाग्रामवर तरुणांची संख्या खूप जास्त। फॉलोअर्स वाढवा आणि सरकारी योजनांची माहिती द्या, असं मोदींनी कॅबिनेट बैठकीत सांगितलं। सूत्रांची माहिती। दिल्ली पोलिसांकडून विशेष कृती दल म्हणजे एसटीएफची स्थापना। पेपरफुटी परीक्षांसंबंधित गुन्ह्याचा तपास करणार। सार्वजनिक परीक्षा कायदा 2024 कायद्याअंतर्गत एसटीएफ स्थापना। दिल्लीतील 18 मेट्रो स्टेशन बंद। जंतर मंतर इंटरनेट सेवा बंद। परिसरातील दुकान आणि छोटे हॉटेल्सही बंद किंवा अर्धवट चालू अवस्थेत। तर आंदोलनामुळे दिल्ली पोलिसांच्या सर्व सुट्ट्याही रद्द। पेपरफुटीच्या प्रकरणांसाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन। न्यायाधीश अनु ग्रोवर यांची नियुक्ती। सूत्रांची माहिती। पेपरफुटीची जलद गतीने सुनावणी पूर्ण केली जाणार। दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे रस्त्यावर। शिवाजी पार्कात विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत राष्ट्रगीत गायन। उद्धव ठाकरेही सहभागी। रविवारी तिरंगा मोर्चा निघणार। विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज प्रकरणी कोणतीही औपचारिक याचिका दाखल नव्हती। कोर्टाची कार्यपद्धती असते। कोणी पत्र लिहून सुनावणीची मागणी केली तर काय होईल? लाठीचार्जचे व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ नाही, या टिप्पणीवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं स्पष्टीकरण। कोणतीही निवडणूक नसताना देशातील सर्वात मोठी कर्जमाफी केली। पहिल्या यादीतील 17 लाख शेतकऱ्यांना 13 कोटी रुपये देणार। 31 तारखेपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। मला महाराष्ट्रात राहायचं आहे। देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार। मुख्यमंत्री फडणवीस केंद्रात जाणार असल्याच्या चर्चांवर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठलाच्या पूजेसाठी पंढरपुरात। फडणवीसांनी सपत्नीक टाळ मृदुंगाच्या तालावर ठेका धरला तर मंत्र्यांसह वारकऱ्यांसोबत फुगडी खेळण्याचा आनंदही लुटला। नाशिकमधील संततधार पावसानंतर गोदावरीला महापूर। नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या बॅकवॉटरमुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण। चांदोरी सायखेडा गावांना वेढा। जनजीवन विस्कळीत। पालघर डहाणू 3 दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान। चिंचणे आणि खाडी परिसरात जनजीवन विस्कळीत। एसटी डेपोमध्ये चिखलाचं साम्राज्य।